नमस्कार मंडळी, 30 नोव्हेंबर 2024 वार शनिवार, मराठी तिथी चतुर्दशी. आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील शिवशाही बस उलटून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत जाहीर. आणि यानंतर एक बातमी, महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार संपन्न, सूत्रांची माहिती. आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पॅन कार्ड संदर्भात महत्त्वाचे अपडेट, पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाला मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते. 10वी आणि 12वीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाचं वेळापत्रक जाहीर. वेळापत्रक mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटवरती जाहीर. आणि यानंतर दुसरी बातमी, वल्फ बोर्डाच्या निधीवरून गोंधळात गोंधळ, अल्पसंख्याक विभागाकडून आधी 10 कोटीचा निधी जाहीर, मात्र नंतर GR मागे, देवेंद्र फडणवीस यांची चौकशीचे आदेश. आणि पुढची बातमी, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकलेचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर. आणि पुढील बातमी, विदर्भाच्या पांढऱ्या सोन्यांची परवड, कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात. आणि यानंतर एक बातमी, पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे फ्रेन्सी नंबर आरक्षणाची बंद असलेली ऑनलाईन सुविधा पुन्हा उपलब्ध. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, समुद्र तळातून काढला तब्बल 300 किलो प्लास्टिक कचरा, भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी. आणि जमीन व्यवहारासंदर्भात महत्त्वाची बातमी, आता जमीन व्यवहारातील फसवणूक टळणार, राज्यात ॲग्रिस्टॅग योजना सुरू, सर्वसामान्यांना दिलासा.